जे प्रमुख संघामध्ये खेळत नाहीत ते उर्वरित खेळाडू घेऊन प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा कासारसा 11 आणि या दरम्यान डीप विकेटला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज गणेश किरवे चा झेल टिपला गेलाय. किरण येनपुरेनं मात्र टिपलाय शानदार झेल. धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. माफ करा 3 धावा अगोदरच्या चेंडूवरती होत्या. अनिकेत स्ट्राईकला आले आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये ते 0 वरती बाद झालेत. स्पर्धेच्या निमित्तानं अंकुश ननावरे या मान्यवरांचं शुभाग बनवते मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर श्रीकांत जाधव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 या अंकावरती संघाला पहिला धक्का बसलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. अनिकेत नॉन स्ट्रायकरचे बॅटर स्ट्राईकला आले. नंतर मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सीमारेषे लगत एक सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू डीप पॉइंटच्या डोक्यावरून. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती राहील चेंडू थेट खेळाडू कक्ष बी मध्ये कासारसाईच्या डगआउट मध्ये खेळाडूंना मात्र टाटा बाय बाय करत जातोय सीमारेषा पार. चौकार. श्रीकांत उर्फ बाळा जाधव मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने इरादे स्पष्ट केले. राजेश पवार सारख्या घातक विस्फोटक गोलंदाजावरती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवले. यावेळेसचा चेंडू मात्र राजेशचा सुरेख टप्पा पडल्यानंतर आतील बाजूस वळण घेणारा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय डॉट बॉल जो पाहायला मिळेल. सरपंच आदरणीय उमेशजी आंग्रे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन. त्याचप्रमाणे नंदूभाऊ वाघ आणि संतोषजी शेडगे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती यायचे. गोलंदाज तयार राजेश पवार षटक क्रमांक 1 मध्ये. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा श्रीकांत उर्फ बाळाचा प्रयत्न होता. परंतु इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. 1 या अंकाचा बोलबाला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक देखील संपलंय. पहिल्या क्रमांकाचं 1-1 वरती 1 आफ्टर 1 ओव्हर. मैदानाच्या आतमध्ये 11 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात आपण म्हणू कासारसा 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अगदी जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो कासारसाई प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली. गावातील खरं तर 4 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले. निश्चितच कासारसाई प्रीमियर लीगची स्पर्धा पार पडल्यानंतर गावातील नवीन नौके खेळाडूंना संधी मिळाली. प्रमुख संघामध्ये बरेचसे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. आणि आज खऱ्या अर्थानं जे उर्वरित खेळाडू आहेत ते कासारसाईच्या टीम 2 मध्ये टीम बी मध्ये कासारसाई 11 या संघामध्ये या भूकंपच्या मैदानावरती आपल्याला नशे वाजवण्यासाठी आपला खेळ दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंडला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गणेश किरवे ज्यानं देखील विस्फोटक सुरुवात केली. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये ऋषिकेश चव्हाण आलाय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाहेरील बाजूस वळण घेणारा लेफ्ट हँडर बॅटर गणेश किरवेसाठी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. उलियाबा केमसे या संघाचे संघ मालक आहेत. या संघाचे संघनायक प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा कासारसा 11 या संघाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना तितक्याच ताकदीचा असलेला वांजळे माळेगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किरण येनपुरे राजेश पवार सारखे अष्टपैलू खेळाडूंचा बरणा सुनील येनपुरे कुणाल येनपुरे हे घातक विस्फोटक फलंदाज मित्रांनो या संघामध्ये देखील आहे. दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत. एकमेकांचे खरं तर चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये आता मात्र या भूकंपच्या स्पर्धेमध्ये या भूकंपच्या मैदानावरती कट्टर शत्रू म्हणून उभे राहताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे 2 डॉट बॉल. तदनंतर गणेशच्या बॅटवरती चेंडू मात्र मिडल झालाय परंतु जाऊन पोहोचेल लॉंगॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये. तिथे मिळेल केवळ एकेरी धाव. एका धावेनं संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 या अंकावरती धावफलक स्थिरावतोय. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेच्या आहेत. 12 धावा धावफलकावरती पहिला सामना हा प्रत्येक संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो.
कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पहिला सामना लवळे संघ पराभूत झाला, त्यांनी नंतरचा सामना जिंकला, परंतु केवळ नेट रन रेटमुळे ते या स्पर्धेच्या बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे निश्चितच पहिला सामना प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो विजयी सलामी देण्याचा. पहिल्या सामन्यामध्ये यश मिळवून विजयाचं मोमेंटम आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक संघाचा असतो. पाहूया कुठल्या संघाच्या प्रयत्नांना यश खऱ्या अर्थानं मिळताना पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन होतंय. निश्चितच दरम्यान यावेळेस श्रीकांत उर्फ बाळाच्या बॅटमधून गॅप तिथे शोधलाय, क्षेत्ररक्षक धावेल, शर्यत लागली आहे, शर्यत जिंकेल चेंडू, चेंडू फरार, सीमारेषेच्या आरपार, धावा मिळतायत 4, येतोय चौकार. सरकेल कान्होजी आंग्रे प्रतिष्ठानचे असणारे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोविंद तात्या आंग्रे या मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूसाठी, सहभागी होणाऱ्या प्रत्येक टीमसाठी, त्या संघातील खेळाडूंसाठी आकर्षक टी शर्ट आहेत. आदरणीय गोविंद तात्या आंग्रे आपण पाहतोय शुभागमन होते. वस्ताद गणेश तात्या पानसरे यांचं देखील आपण पाहतोय. तर टी शर्ट सौजन्यासाठी मुलाचा हातभार देखील आहेत. या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे, मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख बक्षीस जाते 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून लाभले माजी सरपंच आदरणीय पंडाभाऊ मराठे हे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत, मनापासून स्वागत. त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग. त्याचप्रमाणे नितीनजी कुडले ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल सौजन्य आहे, लागोपाठच्या 3 विकेटसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय सायकल बक्षीस आहे, त्यांचं शुभागमन. दरम्यानचा हा चेंडू खराब, मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा फलक होत्या. ऋषिकेश चव्हाण षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. मैदानाच्या आतमध्ये कमीत कमी धावा खर्च करत ते अफलातून गोलंदाजी करतायत. लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र आक्रमण तर चढवलंय, चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला. किरण इनपुरे भन्नाट वेगाने चेंडूपर्यंत आलाय, चेंडूची फेक येईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 19 अंकावरती धावफलक जाऊन स्थिरावले. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 11 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 8 धावा ऋषिकेश चव्हाणने खर्च केल्यात. 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघांसाठी संघातील तब्बल 12 खेळाडूंसाठी आकर्षक टी शर्ट आहेत. सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. प्लेयर ऑफ द डे साठी 15 किलोचा बकरा, मॅन ऑफ द सिरीज साठी ॲक्टिवा बाईक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी जर पाहिलं तर मित्रांनो निश्चितच त्या ठिकाणी आपण पाहतोय लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येक दिवसामध्ये एक स्पोर्ट्स सायकल आहे. दरम्यानच्या काळामध्ये आकाश जिव्हाळे या मान्यवरांचं शुभागमन होतोय, मनापासून हार्दिक स्वागत आहे. बक्षिसांबद्दल चर्चा साधली होती. निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतोय प्रेक्षक राजासाठी बक्षिसांची मोठी खैरात आहे. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून 15 किलोचा बकरा आहे. फायनलच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी मित्रांनो सोन्याची अंगठी, सुवर्ण अलंकार आहे. त्याचप्रमाणे एक 2 व्हीलर स्प्लेंडर बाईक त्या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी असणार आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती दिवस क्रमांक 1 पासून आपण पाहतोय मोठ्या संख्येने प्रेक्षक या बुकुम नगरीकडे वळतायत. एम्स क्रिकेट ग्राउंडच्या या भव्य मैदानावरती आपण पाहतोय क्रिकेटचा हा देखणा सोहळा सुरू आहे. निश्चितच हा स्पर्धा पाहण्यासाठी मान्यवरांचे शुभागमन त्या ठिकाणी होतंय. वस्ताद रतनभाऊ पानसरे देखील पाहतोय पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू किरण इनपुरेचा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. गोलंदाज तयार, बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर कट केलाय. चेंडू फरार होते डीप पॉइंटला, सीमारेषेला आग लावत सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. घातक क्रिकेट क्लबचे कर्णधार योगेश जी पानसरे मान्यवरांचं शुभागमन होते, मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जो मैदानाच्या आतमध्ये किरण इनपुरे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगली प्लेसमेंट होती, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण फिल्डरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे.
25 धावा मैदानाच्या आतमध्ये डबल कव्हर आहेत. दरम्यान यावेळेस चेंडू ऑन साइडला भिरकावला, फिल्डर तैनात. 1-2 सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल निसटलाय. एक धाव या चेंडूवरती येईल. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 26 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कासारचा 11 या संघामध्ये निश्चितच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 15 धावा श्रीकांत जाधवच्या बॅटमधून आणल्यात. गणेश किरवे 7 चेंडू 10 धावांवरती खेळतायत. चांगली पार्टनरशिप होते, परंतु मैदानामध्ये धावांची गती थोडीशी मंदावलेली आहे. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू देखील डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपला जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं एक सफल ओव्हरची समाप्ती किरण येनपूर यांची. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. शेवटचे 12 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. या 12 चेंडूवरती पाहूया कासारचा 11 हा संघ कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करेल. निश्चितच छोटासा ड्रीम देखील दरम्यान होईल. तोपर्यंत आपण ऐकूयात डीजे पैलवान साऊंड मुळशेवाला यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ओर टू डीजे. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल षटक क्रमांक 4 मध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी ब्ल्यू स्टार क्रिकेट क्लब वांजळे माळेगाव या संघाने केलेली आहे. राजेश पवार वैयक्तिक कोट्यातील षटक, दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राजेश तयार. हो, यावेळेस शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. गणेश किरवे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळत आहेत. संघामध्ये निश्चितच मधल्या फळीमध्ये ताकदवर फलंदाजी करणारे फलंदाज जरूर आहेत. डावखुऱ्यातून फलंदाजी करणारे प्रशांत जाधव देखील आक्रमक खेळाडू आहेत. संघाचं नेतृत्व करताना ते देखील पाहायला मिळत आहेत. अभ्या कशा प्रकारे बॅटिंग ऑर्डर त्या ठिकाणी डिसाईड केला जाईल. निश्चितच पहिलाच सामना या टीमचा आहे. दरम्यानचा चेंडू पुढे सरसावत फिल्डरच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लीन करत चेंडू चाललाय सीमारेषा पार. हसते हसते कट जाहीर असते 4 रन चौकार. एक सिंगल धाव्या चेंडूवरती ते सिंगलला धावफलक पुढे जाईल. 31 अंकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राजेश पवार षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये हात घालतायत. मुळशी तालुक्याच्या संघाकडून देखील कित्येकदा राजेश पवार, त्या तालुक्याच्या टीमकडून राजेश पवार या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आज आपल्या गावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी ते मैदानामध्ये उतरलेत. अभ्या कशा प्रकारची गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतील. एक विकेट त्यांनी जरूर मिळवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 31. यावेळेस मात्र फटका जोरदार. चेंडू जाईल ऑफ साइडला, पॉइंट मध्ये सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तालुक्याचा बुलेट राजा म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची संपूर्ण तालुक्यामध्ये ख्याती आहे, ॲडव्होकेट भरत आबा माझेरे यांचं शुभागमन मनापासून स्वागत. निश्चितच ते देखील आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील.
चेतनदार ढमाले यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. लकी ड्रॉचे कुपन्स आपण या ठिकाणी देतोय. विनंती आहे ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे आहेत दरम्यान रनआउटचा चान्स मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज निश्चितच चांगली रनिंग घेताना पाहायला मिळाले. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. गणेश एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभाग म्हणत असलेल्या आजच्या दिवसाची सत्कार मूर्ती आजच्या दिवस करतात ज्यांच्यासाठी विशेष आहे, ज्यांचा आज वाढदिवस आहे, प्रणित महाराज माजिरे यांचं शुभागमन झालेलं आहे. मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावरती या. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे निश्चितच आदरणीय संजयजी पानसरे याही मान्यवरांचं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मेडिकल किट सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय डॉक्टर उगले या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून हार्दिक स्वागत. सर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा लो स्कोरिंग हा सामना होतो की काय अशा प्रकारचे संकेत जरूर आहेत, परंतु अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. या 6 चेंडूवरती कसरसा 11 या संघाचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये एक मोठं धावफलक उभा करण्याचा. एक डिफेंडेबल टोटल उभं केल्यानंतर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला त्या धावा चेस करण्यासाठी थोडीशी टक्कर दिली जाईल. निश्चितच त्या प्रकारची गोलंदाजी कसरसा 11 या संघाकडे आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज मैदानामध्ये होईल. गोलंदाज तयार. किरण वेळेचा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती. केवळ एक सिंगल धाव. दुसरेचा प्रयत्न इथे होणार नाही. प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपल्याकडं स्ट्राईक निश्चितच ठेवून घेतील. शेवटचे 5 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. डॉक्टर उगले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर उगले यांचा सन्मान करण्यासाठी टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलंय. संस्थापक अध्यक्ष सर्किल कान्होजी आंग्रे प्रतिष्ठान, गोविंद तात्या आंग्रे आणि गणेश तात्या पानसरे यांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर उगले साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. विनंती आहे डॉक्टर साहेब आपला सन्मान घेण्यासाठी समोर यायचे. शेवटचे 5 चेंडू जावे मैदानाच्या आतमध्ये. चालू छिक छिक. मैदानाच्या आतमध्ये पाहतो दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतील. या एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल.
एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या एका धावेनं संघाचा धावफलक पुढे जाईल. चाळीस धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. अखेरचे 3 चेंडू या सामन्याचे निर्णायक चेंडू ठरताना जे जरूर पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन खलाटे यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला श्रीकांत जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहूया. शेवटच्या 3 चेंडूंवरती यामुळे सचिन खलाडेच्या बॅटमधून ऑन साइडला फटका जोरदार. खिलाडी के मस्तक पे दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकारानंतर डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. दरम्यान पुन्हा एकदा ज्यावेळेस देखील फटका जोरदार. फिल्डर फार दूरवरती. सुनील पायाच्या साहाय्याने सुंदर स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती विजयासाठी 49 धावेंचं आव्हान ब्ल्यू स्टार क्रिकेट क्लब वांजळे माळेगाव या संघासमोर. स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान गणेश कंधारे आणि गणेश गरदळे यांचं शुभागमन मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय महेश जगवणे याही मान्यवरांचं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन तात्या हगवणे याही मान्यवरांचं शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज खऱ्या अर्थानं बुकुमचा संघ मैदानावरती खेळताना जो पाहायला मिळेल. घरचा संघ होम टीम आपल्या होम ग्राउंडवरती कशा प्रकारे खेळ साकारेल हे पाहण्यासाठी आपण पाहतोय. प्रेक्षकांची अगदी सकाळ छत्रापासून मोठी गर्दी जी पाहायला मिळते. या नंतरच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. सामना क्रमांक 3 जो मैदानाच्या आतमध्ये असेल. एका बाजूने स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकोमाडी त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब. या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी लढत. विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी या टॉस करण्यासाठी आदरणीय गोविंद तात्या आंग्रे सर्किल कान्होजी आंग्रे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि आदरणीय पांडाभाऊ मराठे, नितीनजी कुडले आणि संतोषजी पानसरे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतरच्या सामन्याचा टॉस जो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. वस्ताद गणेश तात्या पानसरे आपणास विनंती आहे टॉससाठी सर्व मान्यवर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला. टॉस आपण करतोय. इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस होईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस या ठिकाणी होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस यानंतरच्या मॅचचा जो केला जातोय.
त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मंडप सौजन्य मोलाचा सहकार्य लाभलेला आहे. आदरणीय रामेश्वर प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा प्रवीण शेठ हगवणे या मान्यवरांचं शुभागमन, त्याचप्रमाणे काशीनाथजी कुडले याही मान्यवरांचं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आज घरचा संघ मैदानावरती खेळतो. सर्व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. बक्षिसांची मोठी खैरात खऱ्या अर्थानं जी कालच्या दिवसापासूनच खरं तर बक्षिसं अनाऊन्स केली जात आहेत. यानंतरचा सामना जो अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूने हिंजवडी क्रिकेट क्लब ज्या संघाने या स्पर्धेमध्ये विजय सलामी दिलेली आहे, तो संघ यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला यजमान भूकंप संघाच्या विरोधामध्ये जो भेटताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब भूकंप संघाकडून संघाचे कॅप्टन भरत आबा माझेरे, हिंजवडी संघाकडून आदेश शिवलावळे. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो हिंजवडी क्रिकेट क्लब या संघानं निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. यानंतरचा होणारा दुसरा डाव मैदानामध्ये धावेंचा पाठलाग सुरू होईल. 30 चेंडूंमध्ये बनवायच्या असतील त्या 49 धावा. या धावा कशा प्रकारे चेस केले जातील की नाही हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला मी घेऊन जाईल मुळशी तालुक्याचा घोड समोर आवाज. आमचे सहकारी समालोचक मित्र तुषार गवारे सरांकडे या आपलं समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. स्वयंभू श्री रामेश्वर कर्नाटक 2024 पाचवा दिवस सामना क्रमांक दुसरा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूला आहे ब्लू स्टार क्रिकेट क्लब वांजळे माळेगाव, सरपंच नंदताई नामदेव चौधरी, त्याचप्रमाणे उपसरपंच रवींद्र दत्तोबा कड यांच्या मालकीच रवींद्र दत्तोबा कडू यांच्या मालकीचा असणारा संघ. दुसऱ्या बाजूला आहे माऊली आबा केमसे यांच्या मालकीचा असणारा कासरसाई 11. या दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पहिला चेंडू बददाट वेगाचा होता, खाली राहिलेला चेंडू, सबरी प्रकारचा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन म्हणतो. ज्या मान्यवरांच्या माध्यमातून अंतिम दिवसामध्ये या मैदानावरती LED स्क्रीन नक्कीच पाहायला मिळेल. सन्माननीय काशीनाथ भाऊ कुडले यांचं या ठिकाणी शुभागमन. भाऊंचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो, भाऊंचं मनापासून आभार मानतो. पेरामेन काउंटीचे चेअरमन सन्माननीय अजित भाऊ जोशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचप्रमाणे वाजिद भाई शेख यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आलेल्या अतिथी मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये घोषित झालाय. एक धाव संघाच्या धावफलकावरती नोंदवली गेली आहे. आखूड टप्प्याचा बॉल जागा बनवली आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन चौकार. शेख शितोळे हा गोलंदाज, सचिन कलाटे हा गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन खलाटे हा गोलंदाजीच्या मार्कवरती. या दरम्यान पुन्हा एकदा जागा बनवत फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौकार. लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची आघाडीची जोडी आपण माळेगाव वांजळे संघाकडून पाहतो. एका बाजूने किरण एनपुरे तर दुसऱ्या बाजूने सुनील एनपुरे हे 2 फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किरणच्या बॅटपर्यंत 2 चौकार आलेत. धावफलकाचा वेग वाढला. 49 धाव्यांचा आव्हान ठेवलं गेलंय. ते आव्हान मात्र इथे पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. या दरम्यान हलक्या त्याने चेंडू खेळला. गॅपमध्ये चेंडू खेळायचा होता. क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवेल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
माऊली आबांचं पण पाहतोय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघ मालकीचा असणारा हा संघ या मैदानावरती लढताना पाहायला मिळेल. खुलबा टप्प्याचा बॉल मिस्टाइम स्ट्रोक, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक माऊली आबा चेंडूच्या खाली आले होते परंतु दूरवरती राहिले आबा त्या ठिकाणी. चेंडू मात्र निघून गेलाय तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. चांगला प्रयत्न पाहायला मिळेल परंतु प्रयत्नांचा हात अपुरा पडलाय. चेंडू त्या ठिकाणी दूरवरती राहिला, झेल सुटलाय आणि संघाचा धावफलक 2 धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 12 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. खुलबा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला वैशापमध्ये सरळ बाटने खेळलेला स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 4, येतोय चौकार. तिथंच आपण पाहतोय या ठिकाणी आजचा दिवस बरेचसे बर्थडे आहेत तर त्यापैकी आजचा विशेष वाढदिवस पैलवान संग्राम गणेश तात्या पानसरे यांचा वाढदिवस आहे. निश्चितच पुणे येथे तालमीमध्ये खऱ्या अर्थानं पैलवान सध्या सरावासाठी आहेत. अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पैलवान संग्राम पानसरे हे कुस्ती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करत आहेत. वस्ताद गणेश तात्या यांच्या खरं तर यांचा पठ्ठा आपण म्हणू पैलवान संग्राम पानसरे यांचा वाढदिवस आहे. निश्चितच पैलवान संग्राम पानसरे यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारची कुस्ती क्षेत्रात त्यांचं उत्तर प्रगती होत राहूत या शुभेच्छा सदिच्छा स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम आणि समस्त ग्रामस्थ मंडळी बुकुम आणि आम्हा क्रीडा रसिकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा पैलवान संग्राम पानसरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने असतील. धन्यवाद. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपल्या. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली तब्बल 16 धावा ज्या पावरप्लेच्या षटक क्रमांक 1 मध्ये खर्च मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती पावरप्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज हरी शितोळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. जो दिवस पहिला दिवस क्रमांक 1 ज्या खेळाडूने गाजवला अक्षय शितोळे, त्या अक्षय शितोळे यांचे मोठे बंधू आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. हरी शितोळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. समोर आपण पाहतोय सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने किरण दुसऱ्या बाजूने सुनील, ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये केला आहे. क्षेत्ररक्षक कोणताच नाही, खाली क्षेत्र आणि तिथे चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 4 धावेने वाढ होईल. 20 धावा धावफलकावरती, 23 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट, रिव्हर्स पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, फौरन चौकार. बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आहेत आणि धावफलक पुन्हा वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 24 धावा त्या संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट, यावेळी गॅप शोधायची होती परंतु तिथे गॅप भेटणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमोरा झालाय. चेंडूला अडवेल, चेंडूला तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि या दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेली एक सिंगल, एका सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय हरी शितोळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला कित्येक वर्ष आपल्या गावासाठी सेवा करणारा हा खेळाडू, दीर्घ अनुभव असणारा हा खेळाडू.
त्या दरम्यान सरळ बाटण्या खेळला फटका प्रशांत जाधव त्या ठिकाणी चेंडूच्या त्या ठिकाणी होते, परंतु झेल त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. झेल सुटलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. मिडॉनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. झेल सुटलाय, फलंदाजाला जीवनदान मिळेल आणि एक सिंगल पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका बाजूने आक्रमकता आघाडीच्या सलामीच्या जोडीने धारण केली आहे. त्या जोडीला बाद करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो, पण त्या प्रयत्नाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील गरजेचं. झेल मैदानाच्या आतमध्ये दुसरा सुटला या डावातील. रिवर्सचा अटेम्प्ट, यावेळी गॅप भेटली, गॅप शोधली तिथे, बीच में मिली दरार और ढूंढ लिए रन 4 फौरन चौकार. झेल सुटला तिथे, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर किरणच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चौकार येईल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 30 धावा आता 19 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आता जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. सातत्याने रिव्हर्स विचिटच्या माध्यमातून किरण एनपुरेच्या बॅटमधनं आपण पाहतोय चौकार येताना पाहायला मिळतात. धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न किरण एनपुरेच्या माध्यमातून नक्कीच जो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये घातक स्वरूपाचं जे नक्कीच सजवलं गेलंय. हरी पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन तयार. वा चेंडू सुरेख चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये पडला, वेगाने झटपट वाऱ्याच्या वेगाने निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. षटक संपेल तिथे दुसऱ्या क्रमांकाचं. पावरप्लेचा खेळ झालाय. पावरप्लेच्या षटक क्रमांक 2 मध्ये 14 धावा या षटक क्रमांक 2 मध्ये खर्च झाल्यात आणि स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा जे संघाच्या धावफलकावरती आहे. बरेच संघाचा संघनायक या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आपल्या संघाचे टी शर्ट या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. बरेच संघाचा संघनायक या समीकरणाकडे जाऊया. 18 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना कोणता गोलंदाज वापरला जाणार, विकेट घेणं इथे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लकी ड्रॉचे कुपन वाटप केले जातात. ज्या कोणत्या प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे असतील तर ते कुपन त्या ठिकाणी कलेक्ट करायचे. स्प्लेंडर गाडीचे सुद्धा लकी ड्रॉ आपण त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. ते कुपन सुद्धा त्या ठिकाणी भेटतील. ज्या कोणत्या प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना जर कुपन घ्यायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी या आणि आपले कुपन घेऊन जायचं. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा सचिन गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा सचिन जो तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा गॅप मध्ये चेंडू खेळायचा मिळाला. समांतर फटका डीप कव्हर मध्ये हसते हसते कट जाय रस्ते फौरन चौकार. गावातील खेळाडू घडवलेत. ज्या मातीमध्ये त्या गावाचे खेळाडू लढलेत त्या गावचा संघ आज या मैदानावरती लढताना पाहायला मिळेल. या नंतरच्या सामन्यावर निश्चितप्रमाणेच श्री स्वयंभू क्रिकेट क्लब श्री स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम हा संघ या नंतरच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळेल. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 35 धावा आहेत. 17 चेंडू 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना हा चेंडू ऑन साईडला लागवचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये पळून पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 36 धावा जे संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या जातात. अगदी एकेरी थोडी धावा त्याचबरोबर षटकार चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून नक्कीच जो खेळला जातोय. कोणताच संघ इथे हार मानायला मात्र तयार नाही. दोन्ही संघ लढतात. दोन्ही संघांना पहिला विजय इथे महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात जे आपण मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट ब्लॉक होल परफेक्ट यॉर्कर
सन्मान दिला तिथे चेंडूला मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडू खोदून काढलाय आणि एक सिंगल जी या चेंडूवरती पेरणार आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, परंतु खराब चेंडूवरती आक्रमण हे समीकरण आपण या सामन्यात नक्कीच पाहतोय. चांगल्या चेंडूवरती एकेरी दुरी धावा आहेत, परंतु खराब चेंडूवरती चौकारांचं वर्चस्व सातत्याने पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा तयार. अको टप्प्याचा बॉल यावेळी सर्व बाटण्या फटका खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाहीये. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये, पुरेपूर बॅटवरती आला नाही आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलने स्कोर कार्ड देखील वाढेल. फलकावरती 38 धावा आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. खुलबल टप्प्याचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका केला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा त्या चेंडूवरती येईल. दुसऱ्या टप्प्यावरती त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. नो बॉल त्या ठिकाणी मुख्य पंच कळवतात. आत्ताच्या 2 धावा आहेत. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. 40 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेला चेंडू उंची प्राप्त करेल, तितकीच लांबी प्राप्त करेल आणि फ्री हिट वरती येतोय दणदणीत प्रहार षटकार. या दरम्यान शफल झाले. मैदानाच्या आतमध्ये क्रीजचा वापर केला. ऑन साइडला बेड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील येणार आहे. 2 धावा आल्या. तब्बल 18 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या आणि मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात 48 धावा. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. एकतर्फी सामना आघाडीच्या सलामीच्या जोडीने झुकवलाय. पहिल्या विजयाच्या शोधात असणारे दोन्ही संघ, परंतु पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच या 2 संघांपैकी वांजळे माळेगाव संघाने मात्र वर्चस्व गाजवलंय. 12 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पहिला विजय नोंदवण्यापासून केवळ 1 पाऊल मात्र आता हा संघ दूर असताना पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतो थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर मात्र मुळशी कासरसाई संघ मात्र इथे पिछाडीवरती पडताना पाहायला मिळाला. आता कोणता गोलंदाज इथे अंतिम षटकामध्ये षटक क्रमांक 4 घेऊन आता गोलंदाजीच्या मार्कवर दाखल होईल. माऊली आबा त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतात. स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी या षटकातील फेस करण्यासाठी किरण एनपुरे पाहायला मिळेल. 11 चेंडू 24 धावेंची एक छानदार खेळी. या दरम्यान रिव्हर्स स्विच हिट आणि रिव्हर्स स्विच हिटच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय विजयी चौकार. ब्ल्यू स्टार क्रिकेट क्लब वांजळे माळेगाव या संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड दोन्ही संघ. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय किरण एनपुरे या खेळाडूच्या नावावरती. किरण या मॅन ऑफ द मॅच हा किताब तुम्हाला दिला जाईल.